आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना मंत्रिपद मिळणार आहे। शिंदेंच्या कार्यालयातनं गुलाबराव पाटलांना फोन केल्याची माहिती मिळते। गुलाबराव पाटील सकाळीच नागपूरच्या दिशेने रवाना झाले। आमदार दादा भुसे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अधिकृतपणे फोन आलाय। दादा भुसे आज कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। दादा भुसे मालेगाव मतदारसंघातून सलग 5व्यांदा निवडून आलेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांना मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती सूत्रांनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी झिरवळांना फोन केल्याची माहिती मिळाली आहे। आज नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी होणार आहे। शिवसेना आमदार संजय शिरसाट मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत। ते कुटुंबासमवेत नागपूरला भल्या पहाटे निघालेत। संजय शिरसाट, पत्नी, त्यांची मुलगी आणि 2 मुलांसह ते नागपूरला रवाना झालेत। एक देश एक निवडणूक हे विधेयक हे आता 129वे घटना दुरुस्ती विधेयक म्हणून ओळखलं जाणार आहे। सोमवारी लोकसभेत केंद्र सरकारतर्फे हे विधेयक मांडलं जाईल। केंद्रीय न्याय आणि कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक मांडतील। विरोधकांनी मंत्रिमंडळ विस्तारावरती चिंता करण्याची गरज नाही। आमच्या महायुतीतील 3ही पक्षांमध्ये एकमत आहे असं म्हणत प्रवीण दरेकरांनी विरोधकांवरती हल्लाबोल केला। नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडणार आहे। अजित पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्याला सुनील तटकरेंसोबतच इतर नेते देखील हजेरी लावतील। या मेळाव्याला विदर्भातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। हिवाळी अधिवेशनात जळगाव महापालिकेशी संबंधित प्रश्न विचारले जातील। त्या पार्श्वभूमीवर एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलाय। शिवाय अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी यांच्यासोबतच 4 कर्मचारी आणि 4 वाहनांचा ताफा नागपूरकडे रवाना झालाय। अमरावतीत शेतकऱ्यांचा पांढरं सोनं असलेल्या कापसाला खुल्या बाजारात फक्त 7,500 रुपये भाव मिळतोय। तर परदेशातील कापसाची निर्यात थांबली असल्यामुळे भाववाढीच्या प्रतीक्षेत कापूस उत्पादक शेतकरी आहे। कापसाला प्रति एकर 25,000 रुपये खर्च येतो। मात्र त्या तुलनेत भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय। सीसीआयकडनं गेल्या 25 दिवसांमध्ये 8,000 क्विंटल कापसाची खरेदी झाली। सद्यस्थितीत कापसाची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून 7,471 रुपये प्रति क्विंटल हमी भावानं कापूस खरेदी केला जातोय। जळगाव जिल्ह्यात 75,691 हेक्टर क्षेत्रावरती 72,064 केळी उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय। कृषी विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे। विमाधारक शेतकऱ्यांच्या क्षेत्राची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे आदेश जिल्हा कृषी विभागाकडून देण्यात आलेत। यंदा थंडी उशिरानं सुरू झाल्यामुळे रबीची पेरणी लांबली आहे। मात्र यावर्षी देखील चोपडा तालुक्यातील रबीची 90% पेरणी पूर्ण झाली। तर केळी आणि हरभरा पिकाला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये फळ पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत फळ पीक विमा काढण्याची मुदत होती। त्यानुसार 75,000 हेक्टरवरती 72,064 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून आता त्याची पडताळणी होणार आहे। मराठवाड्यातील 12,42,000 शेतकऱ्यांनी रब्बीचा पीक विमा काढलाय। मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये 1,15,00,000 अर्ज कमी आलेत। शासनाची चुकीची धोरणं आणि व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक, नैसर्गिक संकट आणि दराच्या घसरणीचं ग्रहण, उत्पादन खर्चातील वाढ यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। वर्षभरात राज्यामध्ये 60,000 एकर क्षेत्रातील द्राक्ष बागाच शेतकऱ्यांनी काढून टाकल्याचं चित्र आहे। सांगलीतील काही कारखान्यांकडनं ऊस दराची घोषणा करण्यात आली। राजाराम बापू साखर कारखान्यानं प्रति टन 3,275 रुपये जाहीर केलाय दर आणि या दरापेक्षा जादा दराची घोषणा अन्य साखर कारखाने करण्याची शक्यता कमी आहे। रिझर्व्ह बँकेनं शेतकऱ्यांना विना हमी देण्यात येणाऱ्या कर्जाची मर्यादा 2 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आणि ही नवी मर्यादा 1 जानेवारीपासून लागू होईल। राज्यातील बाजार समितीत मक्याची आवक घटली आहे। बाजार समितीत मक्याची 14,955 क्विंटल आवक झाली। यात मक्याला सर्वसाधारण दर हा 2,145 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालाय। ऊस उत्पादनाच्या अंदाजात तफावत येत असल्याचं अनेक साखर कारखान्यांकडून आढळून येत आहे। यावरती सभासद शेतकऱ्यांसाठी ऊस नोंद करताना 7-12 गट नंबर आणि 8चा खाते क्रमांक बंधनकारक करण्यात आलाय। साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांना तसे आदेश दिलेत। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक 1,39,484 क्विंटल झाली। तर त्याला सर्वसाधारण दर हा 2,935 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालाय। राज्यातील बाजार समितीत बाजारात सोयाबीनची आवक 24,883 क्विंटल झाली। तर त्याला 3,918 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय। रब्बी पीक हंगामासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदा लांबलेल्या पावसाचा परिणाम पीक पेरण्यांवरती झालाय। मका लागवड मोठ्या जोमदारपणे झाली आहे। विशेषतः मंगळवेढा आणि सांगोल्यासोबतच माढा, पंढरपूर, मोहोळ या भागात मक्याचा पेरा जास्त प्रमाणात झालाय।
राज्य सरकारनं खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामात देखील पीक पेऱ्याची ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना स्वतः शेतात जाऊन स्मार्टफोनच्या माध्यमातून पीक पेरा नोंदवायचा. यासाठी 1 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. राज्यामध्ये ऊसाचा गाळप हंगाम सुरू असताना साखरेच्या दरात मोठी घसरण झाली आहे. साखरेचे दर प्रति क्विंटल 3,300 रुपये इतक्या नीचांकी पातळीवरती आले. त्यामुळे साखर कारखान्याचा आर्थिक डोलारा अडचणीत आलाय. यंदा कोकणात हापूस आंब्याचा हंगाम हा 90 दिवसांचा असणार आहे, तर 15 मार्चपासून हंगामाला सुरुवात होईल. यंदा 30% आंब्याची आवक वाढणार असल्यामुळे आंबा प्रेमी खुश आहेत. तर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात महाविकास आघाडीकडनं ईव्हीएम विरोधात आंदोलन केलं जाणार आहे. दुपारी 12 वाजता महाविकास आघाडीकडनं नागपुरामध्ये रॅली काढली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ही रॅली निघेल ते मेडिकल चौकातल्या राजाबक्षा मैदानावरती जाहीर सभेत त्याचं रूपांतर होईल आणि समारोप होईल. आगामी निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी आहे विरोधकांची आणि विधानसभा निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएमवरती संशय व्यक्त केला होता. महायुती सरकार लोकशाही मार्गाने नव्हे तर ईव्हीएमच्या गैरवापरातून सत्तेवर आली आहे असा विरोधकांचा आरोप आहे आणि त्यामुळेच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ईव्हीएम विरोधात रॅलीत सहभागी होऊन सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा मानस आहे. तर नववर्ष आणि नाताळच्या स्वागतासाठी लोणावळा हाऊसफुल झालाय. पर्यटकांची पावलं लोणावळ्याकडे वळू लागले. त्यातच मावळमधील कासारसाई धरण परिसरात नागरिकांची गर्दी होतीये. ठाण्यात आज आणि उद्या पाणी कपात असणार आहे. ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे दुरुस्तीसाठी 15% पाणी कपात केली जाणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. गोंदिया जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. जिल्ह्यात 8.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. थंडीपासून बचावासाठी नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत. जळगाव जिल्ह्यात मागच्या 2 ते 3 दिवसांपासून अचानक थंडीचं प्रमाण वाढले. त्यामुळे जिल्ह्याचा पारा 8 अंशांवर गेलाय. संपूर्ण परिसरामध्ये गारवा पसरल्यामुळे जळगावकर चांगलेच कुडकुडलेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावरती हायकोर्टानं राज्य सरकारला धारेवर धरले. यापुढे नॅशनल पार्कमध्ये एकही बांधकाम उभं राहणार नाही याची खबरदारी घ्या अशी तंबी खंडपीठानं सरकारला दिली आहे. नवीन वर्षात सोनं खरेदीदारांना काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती जागतिक सुवर्ण परिषदेनं दिली आहे. 2024 पेक्षा 2025 मध्ये सोन्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल असं आमिष दाखवून भुसावळच्या व्यापाऱ्याची वर्षभरात 34 लाखात फसवणूक करण्यात आली आणि हा प्रकार 1 जानेवारी ते 13 डिसेंबर 2024 दरम्यान घडला. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. गोंदिया जिल्हा वाहतूक विभागाला इंटरसेप्टर वाहन मिळणार आहे. जिल्ह्यामध्ये अतिवेगानं वाहन चालवणं, मोबाईलवरती बोलणं, दुचाकीवरती हेल्मेटचा वापर न करणं हे प्रकार रोखण्यासाठी हे वाहन महत्त्वाचं ठरणार आहे. जळगावातील HDFC बँकेच्या गणेश कॉलनी शाखेमध्ये 100 रुपयांच्या 14 बनावट नोटा भरल्याचं आढळलं. या प्रकरणी बँक मॅनेजरनं दिलेल्या तक्रारीवरनं खातेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कुर्ल्यातील भंतार भवन इथल्या नाल्यामध्ये पडून एक व्यक्ती बेपत्ता झाली आहे आणि जुबेर शेख असं त्याचं नाव असून अग्निशमन दलाकडनं त्याचा शोध घेतला जातोय. SRA योजनेअंतर्गत शिवशाही पुनर्वसन योजनेतनं विकासकांना संक्रमण घरं उपलब्ध केली जातात. मात्र ही घरं विकासक प्रकल्पातील झोपडपट्टी धारकांशिवाय भलत्याच लोकांना जादा भाड्यानं देत असल्याचा संशय आहे. त्यामुळे अशा विकासकांचा शोध घेऊन त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे म्हाडा मुंबई मंडळ 2027 मध्ये तब्बल 2,500 घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे. गोरेगाव पत्राचाळ येथील भूखंडावरती तब्बल 2,398 घरं विकसित करणार आहे. RT प्रवेश प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळालाय. प्रवेश प्रक्रियेसाठी 18 डिसेंबरला शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. जानेवारी महिन्यात विद्यार्थी नोंदणीला सुरुवात होईल. महावितरणच्या महापॉवर पे या पेमेंट वॉलेटला कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांसोबतच पश्चिम महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळालाय. गेल्या 6 महिन्यात 16,06,000 वीज ग्राहकांनी 177 कोटी 42 लाख रुपयांच्या वीज बिलांचा वॉलेटद्वारे भरणा केलाय. कर्नाक पुलाच्या दक्षिण बाजूला लोखंडी गर्डर बसवण्याचं काम पूर्ण झालंय, तर आता दुसऱ्या बाजूचा लोखंडी गर्डर बसवला जाणार आहे. या दुसऱ्या गर्डरसाठी जानेवारी उजाडणार असल्यामुळे हा पूल जूनमध्ये वाहतुकीसाठी खुला होईल. लॉंग विकेंडचा मुंबई पुणे पथकाराला फायदा झालाय.
दिवाळीनंतर आता न्यू इयर आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे दोन्ही महामार्गांवरील पथकर संकलनात दमदार वाढ झाली आहे. मुंबई वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी आणि वाहतुकीच्या नियोजनासाठी बेस्ट उपक्रमाकडे मनुष्यबळच उपलब्ध नसल्याचं उघड झालंय. वाहतूक निरीक्षक, सहाय्यक निरीक्षकांसोबतच आगार व्यवस्थापकांची जवळपास 692 पदं अद्यापही रिक्त आहेत. बदलापुरातील घटनेनंतर राज्यातील शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याच्या सूचना राज्य सरकारनं केल्या आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील 2528 शाळांमध्ये किमान 30,000 रुपयांचं युनिट बसवण्यासाठी 6.5 कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाकडे सादर करण्यात आलाय. मुंबईमध्ये आज 3ही रेल्वे मार्गांवरती मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलंय. घाटकोपरजवळ ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर अपघात होऊन जवळपास 24 तास उलटून गेलेत. मात्र अपघातग्रस्त ट्रक न उचलला गेल्यामुळे ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावरती अद्यापही वाहतूक कोंडी आहे. मेट्रो 8 मार्गिकेची जबाबदारी सिडकोकडे की MMRDAकडे दिली जाणार, असा प्रश्न आता निर्माण झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ही जबाबदारी MMRDAकडे देतात की सिडकोकडे, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचं 95% काम पूर्ण झाले. या प्रकल्पाची अंतिम मुदत मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली. जून 2025 मध्ये मुंबई पुणे मिसिंग हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. MSRDCच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. बसनं विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरती परिवहनच्या तिकीट निरीक्षकांनी कारवाई केली. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत 3,367 फुकट्या प्रवाशांवरती कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडनं 6,25,875 रुपयांचा दंड वसूल केला आहे. मुंबई आणि दिल्लीहून सिंगापूर इथे जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेत सिंगापूर एअरलाइन्स या परदेशी विमान कंपनीनं दोन्ही शहरांसाठी अतिरिक्त विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. सध्या दर आठवड्याला सिंगापूर ते मुंबई अशा 16 विमान फेऱ्या ज्या होत आहेत त्यात वाढ होऊन आता 20 फेऱ्या होणार आहेत. मुंबईतील प्रदूषणाचा फेरा दिवसागणिक वाढतच असून पर्यावरण अभ्यासकांच्या विविध संस्थांच्या अहवालात देखील त्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. हवेतील नायट्रोजन डायऑक्साईड वायूचं प्रचंड प्रमाण वाढल्यामुळे मुंबईची हवा जास्त प्रदूषित झाली आहे. माझगाव आणि वांद्रे कुर्ला परिसर हा सर्वाधिक प्रदूषित असल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे. सिडकोमध्ये नोकर भरती करण्यात येते. 29 रिक्त पदांसाठी नोकर भरती असल्यामुळे त्यासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असेल, तर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 43 वर्ष आवश्यक आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 41,800 ते 1,32,300 रुपये पगार मिळणार आहे. सायन कोळीवाडा जीटीबी नगरमधील सिंधी निर्वासितांच्या 25 इमारतींच्या पुनर्विकासासाठीच्या निविदेला 2 कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय. तांत्रिक निविदेनुसार रुणवाल डेव्हलपर्स आणि किस्टोन रिलेटर्स या 2 कंपन्यांच्या निविदा असून आता लवकरच आर्थिक निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. मोबाईल ॲपच्या माध्यमातून बेटिंगचा अवैध उद्योग करत 5,000 कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून परदेशात नेणाऱ्या महादेव ॲप कंपनीला शनिवारी ईडीनं पुन्हा दणका देत 130 कोटी 57 लाखांची मालमत्ता जप्त केली. त्यात कंपनीनं गुंतवणूक केलेले रोखे, बॉन्ड, डीमॅट खात्यातील रक्कम इत्यादींचा समावेश आहे. 7 डिसेंबरला देखील ईडीनं 388 कोटी 99 लाखांची मालमत्ता जप्त केली. महाराष्ट्रातील आरोग्य सुविधांचा विस्तार आणि बळकटीकरण करण्यासाठी केंद्रानं 6 सुपर स्पेशालिटी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं आणि MBBSच्या 700 अतिरिक्त जागा मंजूर केल्या आहेत. डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका वाढला. अशातच नाताळच्या सुट्ट्या जवळ आल्या. सुट्टीच्या हंगामात मुंबई बाहेर जायला जमणार नसलं तरी मुंबई आणि आसपास फिरण्यासारखी शेकडो ठिकाणं आहेत. ही ठिकाणं सध्या हाऊसफुल होण्याच्या मार्गावर आहेत. मार्कडवाडी पर्यटन केंद्र बनत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सहलींसोबतच बोटिंगसाठी पर्यटकांनी मार्कडवाडीला पसंती दिली आहे. कराड तालुक्यामध्ये बकऱ्यांच्या कळपावर बिबट्यानं हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्यानं 13 बकऱ्यांचा फडशा पाडलाय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकमत समूहाची मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. 3 वेगवेगळ्या गटात जवळपास 10,000 स्पर्धकांनी सहभाग घेतला. मॅरेथॉनसाठी शहरातील प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले. लोकमत मॅरेथॉनमुळे शहरामध्ये सद्भावनेचं वातावरण आणि आरोग्याची जागृती होणं अशी भावना लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केली. बारामतीत पॉवर हाफ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 10 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी फ्लॅग दाखवून मॅरेथॉनचं उद्घाटन केलं.
बहुचर्चित वाढवण बंदर उभारणीच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी सुमारे 571 हेक्टर भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी सोमवारपासून जमीन मोजणी केली जाणार आहे. यासाठी जमीन, झाडं, बांधकाम, विहीर, कूपनलिका इत्यादी संयुक्त मोजणी आणि पाहणी जमीन मालकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील गावपाड्यांमधील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आता टँकरग्रस्त गावांमध्ये शिवजल सुराज्य अभियान हाती घेण्यात आलंय. त्यानुसार वर्षभरात प्रत्येक व्यक्तीला 45 लिटर पाणी पुरवठा करण्याचं उद्दिष्ट आहे. राज्यातील वैद्यकीय पायाभूत सुविधांसाठी केलेल्या खर्चाचा आणि अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदीचा तपशील सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला शनिवारी दिलेत. जर निधी वापरला नसेल तर तसंही नमूद करावं आणि त्याचीही कारणं द्यावीत, असे निर्देश न्यायालयानं दिलेत. सध्या राज्यामध्ये एकूण 19,264 सिकल सेल रुग्ण तर 1,46,410 आणि सिकल सेल वाहकांची संख्या आढळली आहे. सिकल सेल हा अनुवंशिक आजार असून आई वडिलांकडून अपत्याला होत असल्यामुळे वेळीच रक्ताची तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या NMMT बसचा गेल्या 8 वर्षांमध्ये 1,000 अपघात झालेत. यामध्ये 30 जणांचा मृत्यू झालाय. नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना सुट्ट्या घेण्यासाठी एक मोबाईल ॲप विकसित करण्यात आले. यामध्ये विविध सुविधा असून त्याचा वापर करून कर्मचारी देखील आता डिजिटल झालेत. नवी मुंबई पालिका परिवहन उपक्रमानं महिलांना बसमधून प्रवास करताना तिकीट दरात 50% सवलत दिली. त्यामुळे महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली, मात्र उत्पन्नात चांगलीच घट झाली आहे. ठाणे पालिका हद्दीत असलेली तब्बल 147 उद्यानं येत्या काळात काट टाकणार आहेत. 4 टप्प्यामध्ये या उद्यानांची दुरुस्ती होणार आहे. यासाठी शासनानं 75 कोटींचा निधी दिलाय, तर 84 उद्यानांची संपूर्ण दुरुस्ती करावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारीला नवी मुंबईतल्या खारघरमध्ये येणार आहेत. इस्कॉन मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान हजेरी लावतील. आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी अहिल्यानगरच्या निर्झणेश्वर इथल्या महादेव मंदिर आणि लोणीचे ग्रामदैवत म्हसोबा मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी विखे पाटलांच्या हस्ते म्हसोबा महाराजांच्या मानाच्या काठीचं विधिवत पूजन करून यात्रोत्सवाच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे दौऱ्यादरम्यान आपले काका बाळासाहेब फडणवीस आणि काकू रेखा फडणवीस यांची भेट घेतली. घरी जाऊन तसंच कुलदैवत लक्ष्मी नृसिंहाचं देखील दर्शन घेतलं. ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यावी या मागणीसाठी नालासोपारा येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव अशा घोषणा देत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. पुण्यातील पुस्तक महोत्सवातून बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार फटकेबाजी केली. पुस्तक महोत्सवात मी पुन्हा येईन असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी एक खंतही व्यक्त केली. तुम्ही मला पुस्तक महोत्सवात फिरवता, मात्र खाद्य महोत्सवाकडे नेत नाही असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पुण्यामध्ये आगमन होताच पुणे शहर भाजपच्या वतीनं फडणवीसांचं जंगी स्वागत करण्यात आलं. दत्त जयंती निमित्तानं त्यांना दत्तगुरूंची मूर्ती भेट देण्यात आली. पुणे पुस्तक महोत्सवाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. पुस्तक महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुस्तक महोत्सवाच्या निमित्तानं पुण्यामध्ये विद्यार्थ्यांकडून ग्रंथदिंडी काढण्यात आली. 100 महाविद्यालयाच्या 5,000 विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडीत सहभाग घेतला. मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड सीमाशुल्क तपासणी नाक्यावरती अवजड वाहनांचं वजन करणाऱ्या काट्यामध्ये प्रचंड मोठी तफावत आढळली. दरम्यान शेतकरी आणि अवजड वाहनधारकांची लूट होत असल्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला. डिंबे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आलंय. दरम्यान यामुळे 50 गावांना फायदा होणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाची कारवाई होण्यापूर्वीच काही कर्मचाऱ्यांकडून अतिक्रमणधारकांना माहिती दिली जात होती. अशा 5 कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली असून महापालिकेच्या अतिक्रमण विभागातनं त्यांना निलंबित करण्यात आलंय. आंबेगावमध्ये फुलांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दरम्यान फुलांना योग्य दर मिळत नसल्यामुळे फुल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. जळगावमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघाच्या वतीनं राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध गुन्ह्यातील खटल्यांचा निपटारा करण्यात आला. जळगावच्या धरणगाव तालुक्यामध्ये चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे गेल्या 2 दिवसात 2 ठिकाणी अपघात झाले. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 21 प्रवासी जखमी झालेत. या दोन्ही अपघातांची चौकशी करून दोषी वाहन चालकांवरती कारवाई केली जाणार असल्याची माहिती एसटी विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे.
जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील फातिमा नगरामध्ये सुरू असलेल्या अवैध गॅस भरणा केंद्रावरती पोलिसांनी छापा टाकला. घराच्या झाडाझडतीमधनं पोलिसांनी 20 घरगुती आणि 14 व्यावसायिक असे एकूण 34 सिलेंडर्स जप्त केले. नांदेडमध्ये ठाकरे गटाचे शहर प्रमुख गौरव कोटगिरे यांचं अपहरण करण्यात आलं होतं. व्यावसायिक वादातून अपहरण झाल्याचं समोर आलंय. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. सोयगावच्या पर्दापूरमध्ये सराफा दुकान फोडून 60,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील वर्षी बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी माई बहन मान योजना जाहीर केली आहे. सत्तेत आल्यास या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2,500 रुपये दिले जातील असं तेजस्वी यादव यांनी सांगितलं. पंजाबला लागून असलेल्या हरियाणाच्या शंभू सीमेवरती शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखलं. या शेतकऱ्यांनी 16 डिसेंबरला पंजाब वगळता संपूर्ण देशात ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय, तर 18 डिसेंबरला रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. जम्मू काश्मीरमधील बहुतांश भागामध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे पुढील 3 दिवस काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी थंडीची लाट पसरण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. तापमानात मोठी घट झाल्यामुळे दिल्ली आणि राजस्थानसोबतच देशातील अनेक राज्य गारठली असून नागरिकांना कुडहुडी भरली आहे. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याचं टी-शर्ट जागतिक अॅथलेटिक्सच्या वारसा संग्रहालयामध्ये समाविष्ट करण्यात आलंय. त्यामुळे नीरजनं जगातील प्रख्यात 23 खेळाडूंमध्ये स्थान मिळवलंय. जागतिक अॅथलेटिक्स संग्रहालयाच्या ऑनलाईन 3D प्लॅटफॉर्मवरती ही कलाकृती प्रदर्शित करण्यात आली आहे.